लक्ष द्या. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरेन्स हा टॉपिक आपण बघितलेला होता. आता ह्या लेक्चरला आपण काय बघायचं, नेक्स्ट टॉपिक बघायचा, अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. हे बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरेन, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. हे सगळे इंटर रिलेटेड आहेत आणि त्यातले रिॲक्शन्स काय आहेत, सेम आहेत. त्यामुळे मी लगेच ते 4 टॉपिक कंप्लीट करते, म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट समजण्यासाठी इझी होईल. आणि हे सगळे काय आहेत तर स्कोरिंग पण आहे, ह्यांचा वेटेज पण काय आहे जास्त आहे. तर बघा, आपण काय बघूया आता, टॉपिक 11 स्टार्ट करूया, अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. एक लक्षात घ्या, आपण जसं लास्ट लेक्चरला म्हटलं की सगळ्यात पहिला कोणताही फंक्शनल ग्रुप कंपाऊंडचा आपण सगळ्यात पहिला इंट्रोडक्शन बघणार, इंट्रोडक्शन नंतर क्लासिफिकेशन बघणार, क्लासिफिकेशन नंतर काय बघणार, क्लासिफिकेशन नंतर नॉमेनक्लेचर बघणार, कॉमन नेमिंग आणि IUPAC नेमिंग. त्यानंतर काय बघणार आहे, प्रिपरेशन मेथड्स, प्रिपरेशन मेथड नंतर काय बघणार आहे तर फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज नंतर काय बघायचे तर केमिकल प्रॉपर्टीज, आणि त्यानंतर काय बघायचे तर युजेस बघायचे. मी एवढेच पॉईंट आपण काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे. ओके ना. सगळ्यात पहिला बघा, टॉपिक 11चा अल्कोहोल, फिनॉल्स ह्याचा इंट्रोडक्शन पॉईंट बघूया. आता who are alcohols or who are phenols and ethers हे आपण पहिला बघूया. अल्कोहोल्स आर हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अल्कोहोल्स हे काय आहे, अल्कोहोल्स आर हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह्स, अल्कोहोल्स आर हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. अल्कोहोल्स आर हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. आता असं का अल्कोहोल्स आर कॉल्ड हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन का म्हणतो, तर काय आहे, अल्केन आपण लिहिताना आर डॅश काय लिहितो, एच. ह्या एच हा जो हायड्रोजन आहे हा रिमूव्ह केला आणि तिथं OH लावला तर काय होणार आहे, अल्केन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर अल्कोहोल्स. हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे अल्केनचा एक हायड्रोजन रिप्लेस केला की आपल्याला काय मिळतो, अल्कोहोल मिळतो. काय मिळतो, अल्कोहोल मिळतो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट अल्कोहोल्स नंतर ना फिनॉल्स. फिनॉल्स म्हणजे कोण असतात, फिनॉल्स आर हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह, हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. कशाचे डेरिव्हेटिव्ह आहे, फिनॉल्स आर हायड्रोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. का तर बेन्झीनचा फॉर्म्युला असतो C6H5, C6H6 असतो. ठीक आहे, हा C6H6 लिहिताना काय लिहिलं, C6H5-H. ह्याचा जर OH ने रिप्लेस केलं तर काय होणार आहे, C6H5- काय होणार आहे, म्हणजे तुमचा जो बेन्झीन आहे तो बेन्झीन कशामध्ये कन्वर्ट होणार, फिनॉल. बेन्झीन कशामध्ये कन्वर्ट होणार, फिनॉल मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे इथं हा बघा, ह्या बेन्झीन रिंगचा हायड्रोजन जर गेला तर आपण त्याला काय म्हणतो, इथं OH लावतो म्हणजे इथं काय म्हणतो, फिनॉल म्हणतो. नेक्स्ट बघा, आता काय नॉर्मली ऑक्सिजनची व्हॅल्यू इथर्स जे आहेत, इथर्सची डेफिनेशन्स आपण खूप सारे तयार करू शकतो. इथर्सची जी डेफिनेशन्स आहेत ते खूप सारे आपण तयार करू शकतो. कसे तर इथर्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, अल्कोहोल्स. सो आपण काय म्हणू शकतो, इथर्स आर डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्कोहोल. का इथर्स आर डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्कोहोल, बघा हा अल्कोहोल काय आहे, आर डॅश काय आहे, OH आहे. ह्या आर डॅश OH चा जो H आहे, हे बघा अल्कोहोलचा H काय केला, अल्किल ग्रुपने रिप्लेस केला म्हणजे इथं काय येणार आहे, RO, इथं काय येणार R, म्हणजे हा कोण फॉर्म झाला, इथर. हा जो अल्किल ग्रुप आहे तो सेम असू शकतो किंवा वेगळा असू शकतो, असं नाही की सेमच असायला पाहिजे, नाही. इथर्स आर डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्कोहोल असंही म्हणू शकतो. इथर्स आर derivatives ऑफ अल्केन्स असंही म्हणू शकतो. का बघा, हा आर डॅश इथं काय आहे, H. ह्या H च्या जागी आपण काय लिहितो, O-R.
हा जो हायड्रोजन आहे या हायड्रोजनला कोणत्या ग्रुपने रिप्लेस करतो? अल्कोक्सी ग्रुपने. मग जर अल्केनचा H जर OR ने रिप्लेस केला तर परत काय फॉर्म होणार आहे? R-O-R काय फॉर्म होणार आहे? इथर. काय फॉर्म होणार आहे? इथर फॉर्म होणार आहे. समजते का बघा? अल्कोहोल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. म्हणजे काय? अल्केनच्या जागी OH येऊ शकतो. फिनॉल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. म्हणजे हायड्रोजनच्या जागी काय येऊ शकतो? OH येऊ शकतो. हा फिनॉल आहे. इथर्स आर डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्कोहोल्स और इथर आर डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. इथर्स हे डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्कोहोल्स पण असू शकतात किंवा डेरिव्हेटिव्हज ऑफ इथेन अल्केन पण असू शकतात का? तर अल्केनचा हायड्रोजन काय केला? रिप्लेस केला. अल्केनचा हायड्रोजन काय केला? रिप्लेस केला आणि तिथं अल्कोक्सी ग्रुप जॉईन केला किंवा अल्कोहोलचा H आहे तो रिमूव्ह केला. अल्कोहोलचा H काय केला? रिमूव्ह केला आणि तिथं अल्किल ग्रुप जॉईन केला. काय जॉईन केला? अल्किल ग्रुप जॉईन केला. हे तीन लक्षात येतात का बघा पॉइंट्स? व्हॉट आर अल्कोहोल्स, व्हॉट आर फिनॉल्स अँड व्हॉट आर इथर्स. हे लक्षात येतात का बघा? हे लक्षात येतात का बघा? हे लक्षात येतं का बघा? आता इथं लक्ष द्या, एक मिनिट आणि एक पॉइंट सांगते काय. जे अरोमॅटिक अल्कोहोल्स म्हणजे आपण जेव्हा अरोमॅटिक अल्कोहोल्स म्हणतो तर फिनॉलला हे बघा बेन्झीन ग्रुप आहे. त्या बेन्झीन ग्रुपला काय आहे? अल्किल ग्रुप जॉईन आहे कोणता तरी CH2CH2. ठीक आहे. आणि त्या अल्किल ग्रुपला काय जॉईन आहे? OH जॉईन आहे. म्हणजे हा तुमचा कोणता ग्रुप आहे? हा तुमचा बेन्झीन ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आहे. या फिनिल ग्रुपला अल्किल ग्रुप अटॅच आहे आणि त्या अल्किल ग्रुपला OH अटॅच आहे. तर अल्किल ग्रुपला काय आहे? OH अटॅच आहे. तर ह्याला अरोमॅटिक अल्कोहोल्स म्हणतो. ह्याला आपण फिनॉल्स म्हणत. ह्याला आपण काय म्हणतो? अरोमॅटिक काय म्हणतो? अल्कोहोल्स. काय म्हणतो? अरोमॅटिक काय म्हणतो? अल्कोहोल. तसं बघितलं तर नॉर्मली आपण काय करतो की अरोमॅटिक कंपाऊंड्स OH ग्रुप कंटेनिंग अरोमॅटिक कंपाऊंड्स किती असतात? तर 2 असतात म्हणतो आपण. म्हणतो फिनॉल्स. त्या केस मध्ये काय OH काय असतो? डायरेक्टली जॉईन असतो. काय असतो? OH काय असतो? डायरेक्टली जॉईन असतो. पण दुसऱ्या केस मध्ये काय असतं? OH हा डायरेक्टली जॉईन नसतो. OH हा डायरेक्टली जॉईन नसतो. OH हा कोणाला असतो? तर साइड चेनला काय असतो? तर जॉईन असतो. काय असतो? साइड चेनला काय असतो? तर जॉईन असतो. एवढं लक्षात येतं का बघा? एवढे हे 3 पॉइंट लक्षात येतात का बघा? Alcohols are hydroxy derivatives of alkane. Phenols are hydroxy derivative of benzene. Ethers are derivatives of alcohol or they are derivatives of alkanes. Alcohols मध्ये आपण तिथं हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अल्किल ग्रुप अँड इथं ह्याच्यामध्ये अल्केन्स मध्ये हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अल्कोक्सी ग्रुप. आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेनिंग OH ग्रुप आपण काय म्हणतो? 2 टाइप म्हणतो. एक फिनॉल आणि दुसरा म्हणतो अरोमॅटिक अल्कोहोल. या बेन्झिल अल्कोहोल्स ऍक्च्युअली हे बेन्झिल अल्कोहोल्स यांना म्हणतो आपण. याला आपण काय म्हणतो? बेन्झिल अल्कोहोल म्हणतो. कारण हा जो बेन्झीन ग्रुप आहे त्याला अल्किल ग्रुप आहे आणि अल्किल ग्रुपला OH आहे. म्हणजे अल्किल ग्रुपला OH ग्रुप आहे आणि अल्किल ग्रुपला काय आहे? तर फिनिलिक ग्रुप आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? तर अरोमॅटिक अल्कोहोल. काय म्हणतो? अरोमॅटिक काय म्हणतो? तर अल्कोहोल्स म्हणतो. आता नेक्स्ट आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता ह्या क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स मध्ये सगळ्यात पहिला पॉइंट बघूया क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. क्लासिफिकेशन ऑफ काय बघूया? अल्कोहोल्स. इथे लक्ष द्या. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स काय करतो? डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच टू ऍडजसेंट कार्बन्स. नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच टू ऍडजसेंट कार्बन्स म्हणजे सेम कार्बनला नाही. तर बघा क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स कशावरती? डिपेंडिंग अपॉन डॅश OH ग्रुप अटॅच्ड टू ऍडजसेंट असू दे किंवा नॉन ऍडजसेंट असू दे. पण ऍडजसेंट म्हणजे काय? सेम
combination of alcohols depending upon OH group attached to adjacent carbons. Now, how we will define adjacent alcohols depending upon the number of OH group attached to alcohol. सगळ्यात पहिला आपण बघतो मोनोहायड्रिक अल्कोहोल. सगळ्यात पहिला आपण काय बघतो? मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये काय होतं? वन हायड्रोजन ॲटम is replaced by one OH group. एक हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस झालेला आहे तर एक OH ग्रुप ने काय झालाय तर रिप्लेस झालाय. नेक्स्ट डायहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये आपण काय म्हणतो? डायहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये टू हायड्रोजन atoms of two different carbon are replaced by dash OH. How many OH group? By two OH group मोनोहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये. नेक्स्ट ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये काय लिहिणार आहे? थ्री हायड्रोजन ॲटम ऑफ थ्री डिफरेंट कार्बन. किती डिफरेंट कार्बन तर थ्री डिफरेंट काय तर कार्बन. सो थ्री हायड्रोजन ॲटम ऑफ थ्री डिफरेंट कार्बन आर रिप्लेस्ड बाय थ्री OH group. आर रिप्लेस्ड बाय थ्री OH ग्रुप. हे ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स झाले. हे सगळे मी इन डिटेल मध्ये घेतलेले तर बघा. ठीक आहे. नेक्स्ट पॉलीहायड्रिक अल्कोहोल. ह्यामध्ये काय असणार आहे? फोर और मोर दॅन फोर हायड्रोजन ॲटम of different carbon are replaced by what? Four or more dash OH group. हे बघा मोनोहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये एक हायड्रोजन ॲटम एक OH ग्रुप ने काय होतो? रिप्लेस होतो. त्याचे एक्झाम्पल्स आपण काय म्हणतो? CH3-OH. हा काय आहे? मिथिल अल्कोहोल. नेक्स्ट CH3 CH2-OH. त्यात काय असणार आहे? इथिल अल्कोहोल्स. नेक्स्ट डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल मध्ये टू हायड्रोजन ॲटम ऑफ टू डिफरेंट कार्बन आर रिप्लेस्ड बाय टू OH ग्रुप. आता का असं? टू डिफरेंट कारण हे दोन कार्बन वेगवेगळे. त्याला इथं एक OH आहे, इथं एक OH आहे. हा CH2, हा काय आहे? CH. नॉर्मली जेव्हा दोन OH असतात, दोन OH ग्रुप अटॅच असतात त्यांना ग्लायकॉल्स म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? ग्लायकॉल्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ग्लायकॉल. आणि हा जो स्ट्रक्चर आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2, इथं काय आहे? OH, इथं पण काय आहे? OH. किती कार्बन आहेत? दोन. मला आपण काय म्हणणार आहे? इथिलीन ग्लायकॉल. काय म्हणणार आहे? इथिलीन ग्लायकॉल. काय म्हणणार आहे ह्याला आपण? इथिलीन काय म्हणणार आहे तर ग्लायकॉल. मी काय म्हटलं? डायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे दोन डिफरेंट कार्बनला काय असतात? OH ग्रुप अटॅच असतात. तर इथं बघा डायहायड्रिक अल्कोहोल
याचे एक्झाम्पल्स बघितला, CH2 सिंगल बॉन्ड CH2, इथं काय येणार आहे OH, इथं पण काय येणार आहे OH. आणि मी काय म्हणतो, डायहायड्रिक अल्कोहोल्सला आपण काय म्हणतो, ग्लायकॉल्स म्हणतो. डायहायड्रिक अल्कोहोल्सलाच आपण काय म्हणत असतो, तर ग्लायकॉल्स म्हणतो. मग आता किती कार्बन आहेत, 2, म्हणून ह्याला मी काय म्हणणार आहे, इथिलीन ग्लायकॉल. काय म्हणणार आहे, इथिलीन काय म्हणणार आहे, तर ग्लायकॉल. आता इथं बघा, CH3 CH2 परत CH2, इथं OH आणि इथं पण काय OH. आता टोटल कार्बन किती आहे, 3. टोटल कार्बन 3 आहेत आणि OH 2 आहेत, म्हणून याला म्हणणार प्रोपिलिन ग्लायकॉल्स. काय म्हणणार आपण याला, प्रोपिलिन काय म्हणणार आहे, ग्लायकॉल्स म्हणणार. नेक्स्ट बघा, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. नेक्स्ट कोणते अल्कोहोल्स आहेत, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. आता ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये किती OH ग्रुप असणार आहेत, 3 OH ग्रुप रिप्लेस होतात. 3 हायड्रोजन ॲटम्स 3 OH ग्रुपला रिप्लेस करतात, पण ऍडजसंट कार्बन ॲटम्सचे. कार्बन ॲटम्स कसे असतात, तर ऍडजसंट कार्बन ॲटम्सचे. मग इथं काय लिहूया, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सला आपण ग्लिसरॉल्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ग्लिसरॉल्स म्हणतो. मग इथं काय येणार आहे, CH2 CH2 CH2, इथं काय आला OH, इथं काय आला OH, इथं काय आला OH. ह्याला आपण काय म्हणणार आहे, तर प्रोपिलिन ग्लिसरॉल. काय म्हणणार आहे, प्रोपिलिन काय म्हणणार आहे, तर ग्लिसरॉल. काय म्हणणार, प्रोपिलिन काय म्हणणार, ग्लिसरॉल. 4 कार्बन असेल तर त्यामधल्या 3 हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस होणार 3 डिफरंट कार्बनचे. 3 डिफरंट कार्बनचे, तर आपण काय म्हणणार आहे, तिथं ब्युटिलिन ग्लिसरॉल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, ब्युटिलिन ग्लिसरॉल. आणि पॉलिहायड्रॉक्सी म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त. मग हा सांगते, CH2 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 CH2, 1 2 3 4 5 6, इथं OH, इथं पण OH आहे, इथं पण OH आहे, इथं पण OH आहे, इथं पण OH आहे, इथं पण OH आहे. ह्याला आपण म्हणतो हेक्सा हायड्रिक अल्कोहोल. का बघा हेक्सा हायड्रिक अल्कोहोल म्हणत असेल, कार्बन्स काउंट करा, त्याचे कार्बन काउंट करा, बघू किती कार्बन आहेत. 6 कार्बन आहेत का बघा त्यामध्ये, किती कार्बन आहेत बघा, 6 कार्बन आहेत का बघा त्यामध्ये, 6 कार्बन आहेत का बघा त्यामध्ये, आहेत का बघा 6 कार्बन. 6 म्हणजे हेक्सा असतो, 6 म्हणजे काय असतो, हेक्सा. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, हेक्सा हायड्रिक अल्कोहोल. आणि या हेक्सा हायड्रिक अल्कोहोलचं कॉमन नेम सॉर्बिटॉल आहे. कॉमन नेम काय, सॉर्बिटॉल. हे बघा SORBITOL, सॉर्बिटॉल. कॉमन नेम काय आहे, सॉर्बिटॉल. हा कोणता आहे, तर पॉलिहायड्रॉक्सी अल्कोहोल्स मध्ये. हा कशामध्ये येतो, पॉलिहायड्रॉक्सी अल्कोहोल्स मध्ये. आता ह्याचे जेव्हा डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक किंवा टेट्राहायड्रिकचं आपण IUPAC नेमिंग करतो, त्यावेळी नॉर्मली आपल्याला असतं की आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये बघतो की जेव्हा कधीही आपण प्रिफिक्स सफिक्स वापरतो तर सफिक्सचा अल्केन आहे. पण नॉर्मली आपण अल्केनचा ई काढतो आणि तिथं काय लावत असतो, OL. अल्कोहोल आहे म्हणून आपण इथं काय लिहितो, OL लावतो, अल्केनॉल होतं. पण जेव्हा कधी पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुप आहेत तेव्हा इकडचा ई काढायचा नाही, इकडचा ई काढायचा नसतो, तो आहे तसा ठेवायचा असतो. मग ह्याचं नाव काय येणार आहे, 1 2. मग 2 कार्बन आहेत म्हणजे काय असणार आहे, इथेन -1,2 डॅश काय येणार आहे, डायओल. नेक्स्ट तर काय येणार आहे, 1 2 3, तर काय येणार आहे, प्रोपेन -1,2 डॅश डायओएल, कारण 2 OH ग्रुप आहेत म्हणून डाय. प्रोपेन बघा, इथेनचा ई रिटेन केला, प्रोपेनचा ई रिटेन केला. नॉर्मली आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये जेव्हा मोनोहायड्रिक अल्कोहोल असणार आहे त्यावेळी ई आपण रिप्लेस करतो आणि OL लावतो. म्हणजे जर मला ह्याचं नाव द्यायचं आहे मिथिल अल्कोहोल, बघा CH3CH आहे ना, हा मिथिल अल्कोहोल. याचं नाव मी देताना काय लिहिणार आहे, मिथेन चा ई काढणार आणि OL लावणार, मिथेनॉल लिहिणार. पण जेव्हा कधी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतात त्यावेळी ई रिटेन करायचा, रिप्लेस करायचा नाही. रिटेन म्हणजे आहे तसा ठेवायचा आणि पोझिशन्स दाखवायचे, OH ग्रुप कुठे आहेत आणि त्यापुढे लिहायचं. हा प्रोपेन 1,2 डाय. आता 1 2 3, मग इथं काय येणार आहे, प्रोपेन
डॅश 1,2,3 ट्रायओएल. हेक्साचं काय येणार 1 2 3 4 5 तर काय येणार आहे 6. मग इथं काय लिहिणार आहे हेक्झेन. ई आहे तसा लिहायचा हेक्झेन 1, 2, 3, 4, 5, 6 डॅश हेक्झा ओल. काय लिहिणार हेक्झाओल. हेक्झेन हेक्झाओल. का हेक्झाओल तर किती OH ग्रुप्स आहेत सांगा मला. किती OH आहेत सांगा. 6. किती OH आहेत 6. समजलं का सांगा मला. क्लासिफिकेशन आपण अल्कोहोलचं बघतोय. त्यातलं आपण पहिला डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स बघितलं. मोनोहायड्रिक का तर जरा जास्त त्यावेळेला आपण इन डिटेल क्लासिफिकेशन बघणार आहे म्हणून तो मी आता एक्सप्लेन नाही केला. बघा मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो एक OH ग्रुपनं. ठीक आहे. मग त्यासाठी मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल ठीक आहे. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय 2 हायड्रोजन ॲटम ऑफ 2 डिफरंट कार्बन ॲटम्स. वेगवेगळे कार्बन ॲटमचे रिप्लेस होतात OH ग्रुपनं. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ट्रायहायड्रिक अल्कोहोल मध्ये 3 हायड्रोजन ॲटम ऑफ 3 डिफरंट कार्बन आर रिप्लेस्ड बाय 3 OH ग्रुप. पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम डिफरंट कार्बन ॲटमचे रिप्लेस होतात 4 किंवा 4 पेक्षा जास्त OH ग्रुप. ठीक आहे. आणि पॉलिहायड्रॉक्स 4 ह्याचे एक्झाम्पल्स झाले. आणि ह्याचे डायहायड्रिक अल्कोहोल्सला ग्लायकॉल्स म्हणतो, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सला ग्लिसरॉल्स म्हणतो. डायहायड्रिक अल्कोहोल्सला काय म्हणतो ग्लायकॉल्स म्हणतो आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सला काय म्हणतो तर ग्लिसरॉल्स म्हणतो. काय म्हणतो आपण ग्लिसरॉल्स म्हणतो. आणि हेक्झा म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त असेल तर मग काय असणार आहे टेट्राहायड्रिक अल्कोहोल, पेंटाहायड्रिक अल्कोहोल, हेक्झाहायड्रिक अल्कोहोल. म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला पॉलिहायड्रॉक्सी अल्कोहोल म्हणतो. आणि त्याचं एक नेम एक्झाम्पल हेक्झाहायड्रिक अल्कोहोलचा सॉर्बिटॉल असं मी तुम्हाला काय केलेलं आहे तर दिलेलं आहे. मग मी तुम्हाला एक पॉइंट म्हटलं की या सगळ्या केसमध्ये मी एक मेन्शन केलं. काय मेन्शन केलं की सेम कार्बन ॲटमला OH ग्रुप नाही अटॅच्ड आहे या केसेसमध्ये. ह्या सगळ्या केसेसमध्ये सेम कार्बन ॲटमला OH ग्रुप्स अटॅच नाही आहेत. डायहायड्रिक असू दे, ट्रायहायड्रिक असू दे किंवा टेट्राहायड्रिक असू दे. काय तर ह्याचं रिझन आहे. काय रिझन आहे when 2 or more than 2 OH groups are attached to same carbon atom then they are highly unstable. ते काय असतात अनस्टेबल असतात. हायली अनस्टेबल. वाय बिकॉज ऑफ रिपल्शन. कारण OH ग्रुप्स जवळ जवळ आले ना. OH ग्रुप्स काय आले जवळ जवळ आले. ही नोट म्हणून लक्षात ठेवा किंवा हे CET पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू JEE पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा की 2 or more than 2 OH group are not attached to same carbon atom because they form unstable product which are further reduced to aldehydes, ketones or carboxylic acid. ह्याचं मीनिंग तुम्हाला समजतंय का बघा. मी काय म्हटलं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुप सेम कार्बन ॲटमला अटॅच झाले तर तो हायली अनस्टेबल प्रोडक्ट फॉर्म करतो. हायली अनस्टेबल प्रोडक्ट म्हणजे हायली अनस्टेबल तो कंपाऊंड असतो. आणि हायली अनस्टेबल कंपाऊंड जर फॉर्म झाला तर तो अनस्टेबल आहे. तो कायम स्टॅबिलिटी अचीव करायला बघणार. मग तो मोस्टली कशामध्ये कन्वर्ट होतो अल्डिहाइड्स, कीटोन्स किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये काय होतं तर कन्वर्ट होतं. आता बघा कसं सांगितलं आणि काय कसं होतं बघा. हे बघा हा कार्बन आहे, हा H आहे, हा H आहे, इथं OH आणि इथं OH.
आता सेम कार्बन ॲटमला किती OH ग्रुप जॉईन आहेत? 2. मी काय म्हटलं, जर सेम कार्बन ॲटमला 2 OH ग्रुप जॉईन आहेत तर ते अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे मला लिहायला पाहिजे ना मग ब्रॅकेटमध्ये ते अनस्टेबल आहे. मग अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे तर त्याला स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी काय होतं, एक OH आणि एका OH चा H, एक OH आणि दुसऱ्याचा H, दुसऱ्या OH चा H रिमूव्ह होतो आणि इथं फॉर्म काय होतं, HCH डबल बॉन्ड O, म्हणजे काय फॉर्म झाला इथं, अल्डिहाइड. का तर त्यातला वॉटर मॉलिक्यूल काय झाला, रिमूव्ह झाला, म्हणजे अनस्टेबल कशामध्ये कन्वर्ट झाला, स्टेबल अल्डिहाइड मध्ये. अनस्टेबल कशामध्ये कन्वर्ट झाला, स्टेबल कशामध्ये कन्वर्ट झाला, तर अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट झाला. आता नेक्स्ट बघा, इथं बघा हा CH3, इथं C, इथं OH लिहिते, इथं पण काय लिहिते OH, इथं काय लिहिते CH3. आता बघा 2 OH जॉईन आहेत. 2 OH सेम कार्बन ॲटमला जॉईन असू शकतात का, नाही, ते अनस्टेबल असतात, म्हणजे ह्याला मी अनस्टेबल आहे म्हणून लिहिलं. म्हणजे जर टर्मिनल एंडच्या कार्बनला 2 OH असतील तर ते अल्डिहाइड्स मध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि नॉन टर्मिनल एंडला असेल तर काय, इकडचा हा OH आणि हा H रिमूव्ह होणार आणि इथं डबल बॉन्ड, हा बॉन्ड इथं वरती शिफ्ट होणार. इथं आपल्याला मिळताना काय मिळणार, CH3C डबल बॉन्ड O CH3. हा काय मिळाला, कीटोन. काय मिळाला, कीटोन मिळाला. नेक्स्ट बघा हा CH3C OH OH आणि इथं पण काय लिहिते OH. हा कसला आहे, सेम कार्बन ॲटमला किती OH ग्रुप जॉईन आहे, 3. मग जर 3 OH ग्रुप तर ते आणि अनस्टेबल असणार आहे, कारण एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील तर अनस्टेबल असतात. अनस्टेबल असतात म्हणून आपण त्याला ब्रॅकेटमध्ये लिहितो, हे बघा. मग मी काय करणार आहे, हा OH आणि हा H काय करणार, रिमूव्ह. आता जिथला H रिमूव्ह केला तर डबल बॉन्ड येणार, मग इथं मला मिळताना काय मिळणार आहे, CH3C OH डबल बॉन्ड O, म्हणजे ह्याला मी असंही लिहू शकतो ना, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, म्हणजे हा बॉन्ड इथं शिफ्ट केला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, काय फॉर्म झाला, कार्बोक्सिलिक ऍसिड. काय फॉर्म झाला, कार्बोक्सिलिक, काय फॉर्म झाला तर ऍसिड फॉर्म झाला. बघा मी काय म्हटलं की मी दरवेळी तुम्हाला इथं लिहिताना म्हटलं की 2 हायड्रोजन ॲटम 2 डिफरंट कार्बन ॲटमचे रिमूव्ह होणार आणि मग 2 OH जॉईन होणार. सेम कार्बन ॲटम असं मी म्हटलं नाही, स्पेशली 3 हायड्रोजन ॲटम 3 डिफरंट कार्बनचे रिमूव्ह होणार आणि मग 3 OH ग्रुपना रिप्लेस होणार. पॉलिहायड्रिक अल्कोहोलसाठी 4 किंवा 4 पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम डिफरंट कार्बन्सचे रिप्लेस होऊन काय येणार तर OH येणार. सो 2 or more than 2 OH groups are not attached to the same carbon atom because they form unstable product. ते काय फॉर्म करतात, अनस्टेबल प्रोडक्ट फॉर्म करतात, विच आर फर्दर जे रेड्यूस होतात काय अल्डिहाइड मध्ये, कीटोन मध्ये किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. कसं तर त्यातला H2O ग्रुप रिमूव्ह करतात. कोणता ग्रुप रिमूव्ह करतात, H2O. बघा इथं हा मोनोहायड्रिक टर्मिनल एंडला होता, मोनोहायड्रिक टर्मिनल एंडला जेव्हा सॉरी डायहायड्रिक अल्कोहोल होता, सेम कार्बन ॲटमला 2 OH अटॅच होते, टर्मिनल एंडचे होते, म्हणून हा OH आणि हा H रिमूव्ह अल्डिहाइड. म्हणजे टर्मिनल एंडला 2 OH असतील तर अल्डिहाइड फॉर्म होणार, नॉन टर्मिनल एंडला 2 OH असतील तर कीटोन फॉर्म होणार, आणि 3 OH ग्रुप असलेला ते 3 OH ग्रुप कायम टर्मिनल एंडलाच असणार, नॉन टर्मिनल एंडला कधी नसणार, तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. एवढं समजलं का सांगा मला, एवढं समजलं का सांगा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की सेम कार्बन ॲटमला 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुप जॉईन होऊ शकत नाहीत. का तर जर जॉईन झाले तर ते अनस्टेबल प्रोडक्ट फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, अनस्टेबल प्रोडक्ट फॉर्म करतात, आणि अनस्टेबल प्रोडक्ट स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी काय करतो, कन्वर्जन करतो, रिड्यूस होतो. स्वतः तो काय होत असतो तर रिड्यूस होत असतो, स्वतः तो काय होत असतो तर रिड्यूस होत असतो. आता बघा काय करूया, मोनोहायड्रिक अल्कोहोलचा क्लासिफिकेशन बघूया, कारण हा आपल्याला इन डिटेल दिलाय स्टडी करायचं. मोनोहायड्रिक अल्कोहोल, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे आपण काय म्हटलं की एक हायड्रोजन ॲटम
हा रिप्लेस झालाय एक OH ग्रुपनं. वन हायड्रोजन atom is replaced by one OH group. एक हायड्रोजन ॲटम एक OH ग्रुपनं काय झालंय रिप्लेस झालंय. सगळ्यात फर्स्ट नंबरचं क्लासिफिकेशन बघूया. क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन दी डिग्री ऑफ कार्बन, म्हणजे तो प्रायमरी कार्बन आहे, सेकंडरी कार्बन आहे का टर्शियरी कार्बन. क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन दी डिग्री ऑफ कार्बन. हे खूप इझी आहे, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्स मध्ये बघितलेलं ना, सेम आहे ह्याचं क्लासिफिकेशन. इथे बघा, सगळ्यात पहिला आपण काय बघूया, प्रायमरी अल्कोहोल. कोणता बघूया, प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय असणार आहे, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे, म्हणजे CH3 हा CH2, ह्याला काय म्हणणार आहे प्रायमरी कार्बन. कारण ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे. ह्या पुढे आणि मागे किती असतील काय त्याचे संबंध नाही, म्हणजे एकच अल्किल ग्रुप. सोप्या भाषेत काय, एकच अल्किल ग्रुप. मग असंही लिहू शकते, इथं CH2 काय आहे OH, इथं परत CH2, इथं परत CH2, इथं परत काय आहे CH. बघा, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे. ह्या कार्बनला आणि मोठी चेन असेल चालेल. बघा इथे मी ते म्हणून सांगितलंय, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन आहे. मग ह्या कार्बनला एक आहे, ह्या कार्बनला एक आहे, ह्याचं काही संबंध येत नाही. संबंध ह्या कार्बनचा येतो. ह्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहे, एकच जॉईन आहे. बाकी हायड्रोजन आहेत दोन. बाकी दोन काय आहे बघा, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. हा काय असणार आहे प्रायमरी. काय असणार आहे हा प्रायमरी कार्बन असणार. काय असणार प्रायमरी. सो CH3 CH2OH. ज्या कार्बनला OH जॉईन आहे त्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे किंवा एकच अल्किल ग्रुप जॉईन असेल तर तो कोणता अल्कोहोल आहे, तर प्रायमरी अल्कोहोल आहे. ह्याचं आपण नाव काय देणार आहे, तर इथिल अल्कोहोल, किंवा आपण ह्याचं नाव काय देणार 1 2 3 4 N-ब्यूटिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल किंवा ह्याला आपण नाव काय देणार N-ब्यूटिल अल्कोहोल. कॉमन नेम होणार, IUPAC नेम काय असणार आहे इथेनॉल किंवा ब्यूटेन -1-OL. का ब्यूटेन -1-OL, कारण कार्बन नंबर पहिल्याला OH ग्रुप जॉईन आहे. सो प्रायमरी अल्कोहोल काय, प्रायमरी अल्कोहोल इज दॅट अल्कोहोल इन विच the carbon to which OH is attached, that carbon is attached to only one carbon or one alkyl group and it is represented as R-CH2-OH. हा कोण आहे, तर प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी कार्बन, कारण एकच अल्किल ग्रुप आहे. किती अल्किल ग्रुप आहे, एकच अल्किल ग्रुप आहे. नेक्स्ट बघा, ब्यूटेन -1-OL. नेक्स्ट सेकंडरी अल्कोहोल. नेक्स्ट कोणता अल्कोहोल बघूया, सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोल मध्ये काय असतं बघा, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला आणि किती कार्बन जॉईन आहे, 2. टोटल कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, है की नाही. ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. मग तर 4 मधली एक तर OH ने सॅटिस्फाय केली, राहिलेले 2 कोणी सॅटिस्फाय करायला पाहिजे, कार्बननं. मग इथं मी काय लिहिते, इथं CH3 लिहिते, इथं पण काय लिहिते CH3. हा बघा, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहे, 2. म्हणजे हा काय झाला सेकंडरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्कोहोल. मग हा सेकंडरी अल्कोहोल ह्याला मी असे लिहू शकते बघा, हा असा आहे CH3 CH, इथं काय आहे OH, इथं काय आहे CH3. हा बघा, हा सेकंडरी कार्बन आहे. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला आणि किती कार्बन जॉईन आहे, 2 आहे. किती कार्बन जॉईन आहे, 2. टोटल कार्बन 3 आहे. सेकंडरी म्हणजे प्रोपिल आहे, 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपिल आहे. ह्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. पण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोललाच आपण आणि एक नाव देतो, कोणता, तर आयसोप्रोपिल अल्कोहोल. कारण आयसो ही कंडिशन्स प्रोपेन मध्ये येत नाही.
आयसो ही कंडिशन प्रोपेन मध्ये येत नाही, म्हणून स्पेशल केस म्हणून आपण सेकंडरी प्रोपेन अल्कोहोललाच काय म्हणतो, आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणतो. आणि एक एक्झाम्पल बघा, CH3 CH2 CH CH3 आणि इथं काय आहे OH. हे बघा, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत, हा एक कार्बन आहे आणि हा एक कार्बन आहे. बघा ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत, हा एक कार्बन हा एक कार्बन, किती कार्बन झाले 2. म्हणजे हा कसला अल्कोहोल असणार आहे तर सेकंडरी. टोटल कार्बन किती आहे 4 कार्बन आहेत, म्हणजे याचं नाव काय येणार आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. काय नाव येणार आहे याचा, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. आता ह्याला रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करणार, हा कार्बनला किती अल्किल ग्रुप जॉईन आहे 2. इथं काय आहे हायड्रोजन, इथं काय, हा काय झाला सेकंडरी अल्कोहोल. हा रिप्रेझेंटेशन कोणाचा आहे तर सेकंडरी अल्कोहोलचा रिप्रेझेंटेशन. कशाचं रिप्रेझेंटेशन आहे, सेकंडरी अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन आहे. नेक्स्ट बघा टर्शरी अल्कोहोल. नेक्स्ट कोणता आहे टर्शरी अल्कोहोल. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहे 3. मग इथं तिन्ही मी मिथिल ग्रुप म्हणते, आपल्याला बेस्ट एक्झाम्पल आहे. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहे 3. म्हणजे हा काय येणार आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय आहे टर्शरी ब्युटिल काय आहे अल्कोहोल आहे. इथं बघा परत CH3 CH2 CH3 परत इथं CH2 इथं CH3 लिहिते आणि इथं काय लिहिते OH. आता परत हा कसला कार्बन आहे टर्शरीच ना, कारण ज्या कार्बनला हे बघा ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला 1 2 3 कार्बन जॉईन आहेत. किती कार्बन जॉईन आहेत 3 कार्बन जॉईन आहेत. मग हा टर्शरी, मग टोटल कार्बन 1 2 3 4 5 कार्बन आहे. मग ह्याला नाव काय देणार आहे टर्शरी पेंटिल अल्कोहोल. काय देणार आहे टर्शरी, काय देणार टर्शरी पेंटिल अल्कोहोल. काय देणार टर्शरी पेंटिल काय देणार तर अल्कोहोल हा नाव देणार. आता टर्शरी पेंटिल अल्कोहोल म्हणजे ह्याला रिप्रेझेंट कसं करणार आहे आपण, R C R, इथं पण R आणि इथं काय येणार आहे OH. म्हणजे तिन्ही काय आहेत अल्किल ग्रुप आहेत. मग ते अल्किल ग्रुप किती मोठे आहेत किती छोटे आहेत त्याहून मतलब नाहीये. मतलब कशाशी आहे की ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला आणि किती कार्बन जॉईन आहेत, 1 आहे 2 आहे 3 आहे का 4 आहे. 1 आहे 2 आहे 3 आहे का 4 आहे. समजते का बघा मी काय सांगते. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला जर 3 अल्किल ग्रुप असतील तर तो टर्शरी अल्कोहोल. हे बघा सेकंडरी अल्कोहोल RCHROH हा सेकंडरी अल्कोहोल आहे. टर्शरी अल्कोहोल RC इथं R इथं R आणि इथं काय आहे OH. हा काय आहे टर्शरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे तर टर्शरी अल्कोहोल. लक्षात येते का बघा. हा सेम क्लासिफिकेशन आपण बघितलेला होता. सेम क्लासिफिकेशन आपण बघितलेला होता कशामध्ये तर अल्किल हॅलाइड्स मध्ये. त्या जे आपण अल्किल हॅलाइड्स मध्ये क्लासिफिकेशन बघितले ते सेम क्लासिफिकेशन बघायचे. नेक्स्ट बघा आता क्लासिफिकेशन, आणि ह्या सगळ्या कार्बन्स मध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. प्रायमरी अल्कोहोल असू दे सेकंडरी अल्कोहोल असू दे किंवा टर्शरी अल्कोहोल. आता जेवढे मी अल्कोहोल्स दाखवले तुम्हाला प्रायमरी RCH2OH असू दे किंवा तो सेकंडरी असू दे किंवा टर्शरी असू दे, ह्या सगळ्यामध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. काय आहे sp3 हायब्रिडाइज्ड काय आहे तर कार्बन आहे. आता नेक्स्ट बघा क्लासिफिकेशन. सेकंड बघूया क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायब्रिडाइज्ड carbon, hybridization of carbon, sorry, classification based on hybridization of काय असू दे कार्बन. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असू दे किंवा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो किंवा sp हायब्रिडाइज्ड कार्बन असतो. तर बघा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन मध्ये सगळ्यात पहिला तर हा क्लासिफिकेशन आपण जो बघितला तोच येतो प्रायमरी सेकंडरी आणि काय येतो तर
टर्शियरी. पहिल्या टाइप त्यामध्ये क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन डिग्री हा पार्ट ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. हा जो आहे RCH2OH ह्यामध्ये हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. ह्यामध्ये नेक्स्ट RCHR इथं काय आहे OH. हा पण कार्बन कसला आहे sp3 हायब्रिडाइज्ड आहे. ठीक आहे. RC इथं R परत इथं R आणि इथं काय आहे OH. परत हा sp3 हायब्रिडाइज्ड. म्हणजे हे जे आपण तीन क्लासिफिकेशन बघितले प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल मध्ये सगळ्यामध्ये बॉन्ड काय होता C-OH म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड OH बॉन्ड होता. कोणता होता sp3 हायब्रिडाइज्ड OH बॉन्ड होता. हा झाला. नेक्स्ट बघूया हे नॉर्मल अल्कोहोल झाले. नेक्स्ट कोणता आहे अलील अल्कोहोल. मला तुम्ही सांगा डेफिनेशन काय असेल अलील अल्कोहोलची. तुम्हाला मी सांगितलंय अलील अल्किल अलील हॅलाइड्स होते तसेच अलील अल्कोहोल्स असणार आहे. काय असणार आहे सांगा. अलील अल्कोहोल्स म्हणजे काय असणार आहे ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड असणार आहे आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे कार्बन. ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय असणार आहे डबल बॉन्ड असणार आहे. त्याला आपण कसला अल्कोहोल म्हणतो तर अलील अल्कोहोल्स म्हणतो. काय म्हणतो मी अलील काय म्हणणार अल्कोहोल. काय म्हणणार अलील काय म्हणणार तर अल्कोहोल. बघा काय म्हटलं ज्या कार्बनला OH ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे डबल बॉन्ड आहे तो काय असणार आहे अलील अल्कोहोल. हे आपण मराठीमध्ये म्हणतो ना. द अलील अल्कोहोल्स are those in which the carbon the adjacent carbon to which the allyl alcohol are those in which adjacent carbon meaning says the allyl alcohols are those in which the carbon to which OH group is attached the carbon to which OH group is attached its adjacent carbon contains what it contains double. Its adjacent carbon contains what double. समजलं का बघा. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. आता हा जो अलील अल्कोहोल आहे हा अलील अल्कोहोल मध्ये जो बॉन्ड असतो हा CsP3-OH बॉन्डच असतो. sp3 हायब्रिडाइज्ड बॉन्डच असतो. मग आपण काय म्हटलं ज्या कार्बनला OH ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. मग आपण काय म्हटलं अलील अल्कोहोल्स आर दोज इन विच द कार्बन टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असतो इट्स ऍडजसेंट कार्बन म्हणजे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे डबल बॉन्ड आहे. त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे तर डबल बॉन्ड आहे. आणि अलील अल्कोहोल्स मध्ये हे प्रायमरी अलील अल्कोहोल्स पण येतात, सेकंडरी अलील अल्कोहोल्स पण येतात आणि टर्शरी अलील अल्कोहोल्स पण येतात. सगळे अल्कोहोल्स येतात. बघा मी काय म्हणते की अलील अल्कोहोल्स जे आहेत त्यामध्ये जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. मग ज्या केस मध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो त्यामध्ये प्रायमरी कार्बन पण असतं, सेकंडरी पण असतं, टर्शरी पण असतं. इथे बघा अलील अल्कोहोल्स मध्ये टाइप बघा ज्या कार्बनला OH आहे
त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे डबल बॉन्ड. इथं काय पण लिहिते CH2 लिहिते, एक ग्रुपला मोठाल्या छोटाला किती मोठा लिहित आहे. आता हे बघा, ह्याची व्हॅलेन्सी मी कशाने सॅटिस्फाय केली, एकच हायड्रोजन 1 2 3 4. आता हा बघा, इथं जर दोन्ही हायड्रोजन आले, काय आले, दोन्ही काय आले, हायड्रोजन आले, तर हा कसला अल्कोहोल असणार आहे, प्रायमरी अलील अल्कोहोल असणार आहे. प्रायमरी अलील काय असणार आहे, अल्कोहोल, प्रायमरी अलील अल्कोहोल. कारण ज्या कार्बनला OH आहे तो कार्बन फक्त एकाच कार्बनला जॉईन आहे. मग ती कंडिशन काही का असत नाही. ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, अलील अल्कोहोल. पण हा कसला अलील अल्कोहोल आहे, प्रायमरी. कारण ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला फक्त एकच कार्बन जॉईन आहे, त्या कार्बनला फक्त एकच जॉईन आहे. नेक्स्ट बघा, हा ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे डबल बॉन्ड. माहिती मी हा ग्रुप किती मोठा छोटा काय त्याची मतलब पडत नाही. हा बघा, 1 2 हा कार्बन बघा 1 2 3 आणि हा चौथा बॉन्ड. मी परत इथं काय लिहिते, कोणता तरी अल्किल ग्रुप आहे म्हणून लिहिते. काय लिहिते, कोणता तरी काय आहे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे तर मी CH3 जरी लिहिला आणि इथं काय लिहिला H लिहिला. मला सांगा, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहे, हा एक कार्बन हा एक कार्बन, किती कार्बन झाले 2. म्हणजे हा कोणता असणार आहे, सेकंडरी अलील काय असणार आहे, अल्कोहोल असणार. कोणता अल्कोहोल असणार आहे, सेकंडरी अलील काय असणार आहे, अल्कोहोल असणार आहे. नेक्स्ट बघा, परत ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, मग त्या कार्बनला परत इथं काय CH, इथं परत CH3. असं कितीही मोठी चेन येऊ दे, हा किती अल्किल ग्रुप मोठा आहे तर त्याशी संबंध येत नाही. ओके, आता इथं काय घेऊया, 1 2 3 ह्याची 4 व्हॅलेन्सी, ह्याची 1 2 3 इथं पण काय येणार आहे 4 येणार. आता बघा, ह्याला वरती पण अल्किल ग्रुप आहे, खाली पण अल्किल ग्रुप आहे. हा अल्किल ग्रुप किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे ह्याच्याशी संबंध नाही, पण 2 अल्किल ग्रुप्स आहेत. बघा बघा, हा ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत, 1 2 आणि किती आहेत 3. ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे डबल बॉन्ड. म्हणजे हा काय असणार आहे, टर्शरी अलील काय असणार आहे, अल्कोहोल. काय असणार आहे, टर्शरी अलील अल्कोहोल. बघा, द अलील अल्कोहोल्स आर दोज इन which the carbon to which OH group is attached. The carbon to which OH group is attached, its adjacent carbon, त्याच्या adjacent carbonला काय असतं, that adjacent carbon contains what, that adjacent carbon contains डबल बॉन्ड. त्याचा adjacent carbon काय कंटेन करतो, डबल बॉन्ड. मग प्रायमरी अलील अल्कोहोल, सेकंडरी अलील अल्कोहोल आणि टर्शरी अलील काय असतं, अल्कोहोल आलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, सेकंड अलिलिक नंतर ना बेन्झिलिक अल्कोहोल्स. बघा, बेन्झिलिक अल्कोहोल. आता हा बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये काय असणार आहे, बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये काय असणार आहे, ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल ग्रुप आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल ग्रुप आहे. मग इथे जर 2 हायड्रोजन असतील तर हा कोणता झाला, प्रायमरी बेन्झिल अल्कोहोल झाला. कोणता अल्कोहोल झाला, प्रायमरी कोणता झाला तर बेन्झिल अल्कोहोल, प्रायमरी बेन्झिल अल्कोहोल. बघा, परत हा फिनिल ग्रुप आहे. ओके, ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला बेन्झिल ग्रुप आहे. मग इथं परत अल्किल ग्रुप आला, म्हणजे इथं H आला. हा इथं काय लिहिते, CH3 लिहिते. म्हणजे ह्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहे, इकडचा एक कार्बन इकडचा एक कार्बन, म्हणजे 2. म्हणजे हा सेकंडरी आला. म्हणजे हा काय आला तर सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल. काय आला, सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल. बघा, ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल ग्रुप आहे, बेन्झिलिक अल्कोहोल. मग त्या कार्बनला जर 2 हायड्रोजन असतील आणि एक कार्बन असेल तर प्रायमरी बेन्झिल अल्कोहोल. ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल ग्रुप आहे. ठीक आहे. मग त्याला जर हे बघा, इकडचा एक कार्बन इकडं, हा कार्बनच आहे ना, मग हा काय झाला, सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल. परत इथं बघा, टर्शरी साठी आपण काय म्हणणार, इथं इथं C, इथं CH3, इथं काय लिहिते CH3, इथं काय लिहिते OH.
आता ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला काय आहे, ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला ब्रांच आहे, त्याच कार्बनला ब्रांच आहे, तर आपण काय म्हणणार आहे, ह्याला बेन्झिल अल्कोहोल म्हणणार. पण प्रायमरी सेकंडरी का टर्शरी, तर हा टर्शरी. काय म्हणणार आपण ह्याला, टर्शरी, कारण ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप जॉईन आहेत, 3. हा काय झाला, टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. हे बघा, प्रायमरी सेकंडरी किंवा टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल ह्यामध्ये कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड OH असतो. अलिलिक अल्कोहोल्स मध्ये पण कार्बन काय असतो, अलिलिक अल्कोहोल्स मध्ये पण कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतो. कसला हायब्रिडाइज्ड असतो, sp3. इथपर्यंत समजलं का? बघा, हे मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघतोय. हे आपण कशाचं क्लासिफिकेशन बघतोय, मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं. त्या मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये आपण बेसिक क्लासिफिकेशन बघितलं की प्रायमरी अल्कोहोल असतो, सेकंडरी अल्कोहोल असतो, टर्शरी अल्कोहोल असतो. नेक्स्ट बघितला क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. त्यामध्ये पहिला बघितला कोणता, तर पहिला अलिलिक अल्कोहोल. ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, पण ज्या कार्बनला OH आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. सगळ्या केसमध्ये तो कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड, sp3 हायब्रिडाइज्ड, sp3 हायब्रिडाइज्ड. बेन्झिलिक अल्कोहोलला काय म्हटलं, ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल ग्रुप आहे. मग ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल ग्रुप आहे, ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल ग्रुप आहे. हे सगळे प्रायमरी सेकंडरी टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये सगळे कसे आहेत, तर sp3 हायब्रिडाइज्ड. अजून थोडा क्लासिफिकेशन आहे, ह्यामध्ये आपण विनिलिक अल्कोहोल्स, अरोमॅटिक अल्कोहोल्स, ओके, हे सगळे बघायचे. हे नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. पहिला एवढे समजले का? बघा,